विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना विधानसभा निवडणुका झाल्या। ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्यानं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी भाजप विरोधात रान पेटवलं होतं। त्याचा भाजपला लोकसभेत मोठा फटका बसला। म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेला भाजपनं ओबीसी वोट बँक अधिक बळकट केली। जास्तीत जास्त ओबीसी उमेदवारांना तिकीट दिली, त्याचा फायदा झाला। आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी आमदार यंदा निवडून आलेले आहेत। काय आहे यामागचं राजकीय गणित जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। गेले वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलनाची धग पेटवली आहे। ठिकठिकाणी मोर्चे, सभा, उपोषण सुरू झाल्यानं महायुती सरकार हैराण झालं होतं। आधी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नंतर काही मंत्र्यांना सातत्यानं अंतरवाली सराटीत पाठवून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा भाजपनं प्रयत्न केला, पण त्यात काही यश आलं नाही। उलट जरांगे पाटील यांचा भाजप विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला होता। लोकसभेत त्याचा भाजपला मोठा फटका बसला। आता विधानसभेत हा धोका टाळण्यासाठी भाजपनं ओबीसी कार्ड खेळायला सुरुवात केली। मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत असल्यानं तसं झालं तर आपल्या आरक्षणाच्या हक्कात अजून एक मोठा वाटेकरी येईल, या धास्तीनं ओबीसी समाजानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला होता। आधी विदर्भातील एखादी दुसरी संघटना याबाबत पुढे येऊन बोलत होती, मात्र नंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या रूपानं एक प्रभावी चेहरा समोर आला। भाजपनंही त्यांना पाठबळ दिलं, त्यामुळे हाके यांनी तमाम ओबीसी वर्गाच्या मागणीला तोंड फोडलं। इतकंच नव्हे तर जरांगेंशी थेट लढण्याची तयारीही त्यांनी दर्शवली। त्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण तयार झालं। लोकसभेत सत्ताधाऱ्यांविरोधात गेलेल्या मराठा समाजाला आपलंसं करण्याबरोबरच भाजपनं ओबीसीतील छोट्या जाती समूहावर विशेष लक्ष केंद्रित केलं। साळी, माळी, कोळी यासारख्या सर्वच ओबीसी जातींना आपल्याकडे खेचून घेण्यात त्यांना यश आलंय। या सर्व जाती समूहाची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तशी आश्वासनं देऊन सरकारनं या समाजातही बटेंगे तो कटेंगे हा मेसेज परिणामकारकरित्या पोहोचवल्या। त्यांच्यासाठी विविध 28 ते 30 महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली। मनोज जरांगे पाटील एकीकडे मराठा उमेदवारांसाठी सभा, रॅली घेत असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते ओबीसी उमेदवाराच्या प्रचारार्थ म्हणजेच अप्रत्यक्षपणे महायुतीच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते। त्याचा भाजपला फायदा झाला। यंदाच्या विधानसभेत कधी नव्हे एवढ्या मोठ्या संख्येनं ओबीसी आमदार निवडून आलेले आहेत। त्या उलट मराठा आमदारांची संख्या घटली आहे। यातून ओबीसींना हम भी कुछ कम नहीं याची खात्री पटलेली आहे। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 288 पैकी कुणबी मराठा प्रवर्गाचे सोडून फक्त 40 ओबीसी आमदार निवडून आलेले होते। 2024च्या निवडणुकीत ओबीसी वोट बँक भाजपनं भक्कम केल्यामुळे या प्रवर्गाला उमेदवारीतही झुकतं माप दिल्यामुळे यंदा ओबीसींच्या आमदारांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजेच 78 इतकी वाढलेली आहे। यामध्ये एकट्या भाजपचेच 43 ओबीसी आमदार निवडून आले आहेत। यामध्ये विदर्भ आणि खानदेशचा मोठा वाटा आहे। मागच्या विधानसभेत भाजपचे 24 ओबीसी आमदार होते, त्यात जवळपास दुपटीनं आता वाढ झाली आहे। आपसुकच ओबीसी आमदार वाढले म्हणजे मराठा आमदार कमी झाले। 2019 मध्ये राज्यात 118 मराठा आमदार निवडून आले होते। यंदा ही संख्या 14 घटून 104 पर्यंत घसरलेली आहे। राज्यात ओबीसी प्रवर्गात जवळपास 409 जाती आहेत। यंदाच्या विधानसभेत ओबीसी आमदारांमध्ये कुणबी मराठा, तेली, बंजारा, माळी या जातींचं वर्चस्व दिसतं। त्याशिवाय पाचकळशी, वैश्यवाणी, लेवा, पाटील, गुज्जर, पोवार, बारी, गांधली, साळी या जातींचं काही आमदारही विधानसभेत निवडून गेले आहेत। या सर्व जाती समूहांची एकत्र मूठ बांधण्यात यंदा भाजप यशस्वी झाला। तसंच त्याचंच फळ म्हणून महायुतीला भरभक्कम बहुमतानं सत्ता मिळाली। विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र विधानसभेत ओबीसींचे सर्वाधिक 51 आमदार निवडून आले होते। यंदा त्यात विक्रमी 50% वाढ होऊन ही संख्या 78 पर्यंत वाढल्याचं दिसून येतं। भाजपचे 43, शिंदे सेनेचे 13, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, काँग्रेसचे 4, शिवसेना ठाकरे गटाचे 3 ओबीसी आमदार निवडून आले आहेत।
15व्या विधानसभेत आता मराठा समाजाचे 104, ओबीसींचे 78, मुस्लिम समाजाचे 10, मारवाडी 9, ब्राह्मण 6, गुजराती 4, लिंगायत 4, सीकेपी 3, जैन 3, उत्तर भारतीय 3, जीएसबी 2, कोमटी 2, सिंधी 1, तर राखीव मतदारसंघातून अनुसूचित जातींचे 29 व अनुसूचित जमातीचे 25 आमदार निवडून आलेले आहेत. खऱ्या अर्थानं विविध जाती धर्माचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ओबीसी नेत्यांच्या प्रभावामुळे व ओबीसी मतदारांमुळे इतकं भरीव यश मिळालेलं असताना भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी काही ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का देण्याचं धाडसही दाखवल्याचं आपल्याला दिसून आलंय. याचं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते मानले जातात. मनोज जरांगे पाटील सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना त्यांना अंगावर घेण्याचे प्रखर विरोध करण्याचं धाडस सरकारमधील फक्त एकमेव मंत्र्यानं दाखवलं होतं ते म्हणजे छगन भुजबळ. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज महायुतीकडे खेचण्यात यश आलं होतं. तरी देखील नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याचं धाडस महायुती सरकारनं दाखवलंय. विदर्भातील ओबीसींचे दुसरे नेते भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिपद नाकारण्याचं धाडस भाजपनं दाखवलंय. ओबीसींच्या तिसऱ्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात विशेष बाब म्हणून प्रवेश दिला खरा, पण त्यांना अत्यंत दुय्यम खातं देऊन बोळवण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे तीनही नेते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतही होते. कदाचित याच कारणावरून त्यांचे पंख छाटण्यात आले असावे अशीही शंका आता व्यक्त होतीये.